दोस्त हो, खवड्या डोंगर प्रकरणात नवा खुलासा. तिसऱ्या व्यक्तीची एंट्री. हा तिसरा व्यक्ती कोण? खळबळ माजवणारा व्हिडिओ आणि आईच्या व्हिडिओने खळबळ. छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगर परिसरातील एक घटना सध्या चांगली चर्चेमध्ये आहे. चांदगुडे कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरातील तिसगाव नजीकच्या खवड्या डोंगरावर 21 ऑगस्ट 2026 रोजी एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतामध्ये 19 वर्षीय कुणाल चांदगुडे, कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे. या घटनाक्रमानंतर सध्या प्रकरणाला कौटुंबिक वादाचा नवा पैलू समोर येत आहे. संगीता यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे मोठी खळबळ माजलेली आहे. या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे हेच आपण पाहणार आहोत. सुरुवातीला या वादामागे आयफोन खरेदी किंवा त्याच्या EMIचा मुद्दा असल्याची चर्चा सुरू झाली होती. तुम्ही सर्वांनी ती सोशल मीडियावरती वेगवेगळ्या माध्यमावरती पाहिली. मात्र DCP नवले यांनी स्पष्ट केलेलं आहे की प्राथमिक तपासामध्ये आयफोन आणि मृत्यूमध्ये कोणताही थेट संबंध किंवा पुरावा आढळलेला नाही. ज्या आयफोनची एवढी चर्चा झाली की आयफोनमुळे मुलाने ते पाऊल उचललं आणि आज स्वतः DCP नवले हे सांगत आहेत, म्हणजे डायरेक्टर कमिशनर पोलीस हे सांगत आहेत, ही केवळ अफवा आहे असं डायरेक्ट आता DCPंनी सांगितलेलं आहे. आता संगीता चांदगुडे यांचं सोशल मीडिया अकाउंट समोर आल्याने प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालेलं आहे. त्यांनी या अकाउंटवर काही व्हिडिओ शेअर केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी पती मुरलीधर यांच्यासोबतच्या कौटुंबिक तणावाबद्दल आणि घरातील परिस्थितीबद्दल उघडपणे बोललेलं आहे. आणि मग आता ही तिसरी व्यक्ती नेमकी कोण? संगीता यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांच्या संसारात एका नातेवाईक महिलेच्या सततच्या हस्तक्षेपामुळे वाद निर्माण होत होते. सुमारे 8 वर्षापूर्वी त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला आणि त्यानंतर घरातील मतभेद अधिक तीव्र झाले. काही नातेवाईकांकडून आपल्याला आणि पतीला त्रास दिल्याचाही दावा त्यांनी केला. दोस्त हो, एकीकडे आपण जातीपातीचे भांडणं बघतोत, धर्माचे भांडणं बघतोत. 2 जातीमध्ये भांडणं आहेत, 2 धर्मामध्ये भांडणं आहेत. परंतु इथं आपल्याला प्रत्यक्ष त्रास देणारे लोक कोण आहेत? आपल्याच जवळचे, आपल्याच घरचे, आपलेच नातेवाईक, आपलेच कुटुंबीय. याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही? म्हणजे नातेवाईकांकडूनच आपल्याला आणि पतीला त्रास दिल्याचा दावाही त्यांनी या व्हिडिओमध्ये केलेला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर मुरलीधर यांनाही मानसिक धक्का बसला असल्याची संगीता यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पहिला मुलगा मेल्यानंतर त्यांच्या वडिलांना सुद्धा म्हणजे त्या मुलाच्या कुणालच्या मानसिक धक्का बसला होता. म्हणजे अगोदरच पासून हे कुटुंब मानसिक आघातामध्ये होतं. मग या मानसिक आघातातून बाहेर कसं पडायचं? माणसाचं मानसिक आरोग्य का खालावत चाललेलं आहे हे कोणीही सांगायला तयार नाही. याबद्दल कोणीही मार्गदर्शन करायला तयार नाही. आता पोलिसांनी नेमका काय तपास सुरू केलेला आहे? या सोशल मीडियावरील आरोप आणि खवड्या डोंगरावरील घटनेचा नेमका संबंध काय हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणारच आहे. संगीता यांनी उल्लेख केलेली तिसरी व्यक्ती नेमकी कोण आहे? आता याबाबत सोशल मीडियावरती चर्चा सुरू होणार आहे, रंगणार आहे. आम्ही चर्चा करणार आहोत, चर्चेचं वादळ उठवणार आहोत. परंतु मूळ समस्या केवळ कुणालच्या एकट्या घराची नाही. ही कहाणी अनेक घरांची आहे, अनेक नातेवाईकांची आहे, अनेक कुटुंबांची आहे. अनेक कुटुंब आज केवळ क्षुल्लक कारणामुळे परेशान आहेत, दुःखात आहेत, तणावात आहेत. त्यांना खरं सांगण्याची गरज आहे. परंतु हे सांगणारं कोण? खरं सांगणारी माणसं उरलेली नाहीत. आणि त्यामुळे या गोष्टी नीट समजून घ्या. सोशल मीडियावरील आरोपांना अधिकृत त्यामुळे निष्कर्ष मानू नका. आणि पोलीस तपासातून याचं अंतिम सत्य बाहेर येणार आहे. आणि या प्रकरणाचा आपल्याला छडा लावायचा आहे. छडा लावणं का गरजेचं आहे? कारण आज एक कुणाल गेला, उद्या अनेक जण, अनेक कुटुंबातील अनेक व्यक्ती हे अशा मानसिक दडपणाखाली आपल्या घरातील कुटुंबातील वादामुळे,
त्या वादाला काही अर्थ नसतो, काही कारण नसतं. अगदी क्षुल्लक कारणं असतात, छोटाले कारणं असतात, छोटाले गैरसमज असतात आणि यातून माणूस स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करत असतो. हे या निमित्ताने लक्षात घेणं गरजेचं आहे. आपलं मत कळवा. जय महाराष्ट्र.